निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्रहो, आपल्या दोन जेवणामध्ये किती तासाचं अंतर असलं पाहिजे? म्हणजे सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण या दोन्हीमध्ये, किंवा दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण या दोन्हीमध्ये किती तासाचं अंतर आणि ते असणं का आवश्यक आहे? ते जर अंतर तेवढं ठेवलं तर त्याचे फायदे कोणते होतात, आणि जर अंतर तेवढं नाही ठेवलं तर त्याचे नुकसान किंवा तोटे कोणते होतं, हे आज आपण पाहूया. ज्याला आपण म्हणतो की गॅप बिटवीन टू मील्स जे घ्यायचं आहे. तर काही जण काय म्हणतात, कोणी म्हणतं 3 तासाचं अंतर ठेवा, कोणी म्हणतं 6 तास ते 8 तास अंतर ठेवा, कोणी म्हणतं 12 तास ते 14 तास 16 तास अंतर ठेवा. हे जे अंतर ठेवण्याची जे नियम आहेत, याला जर आपण बेसिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा मेडिकलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे की कमीत कमी अंतर किती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कसं की आपली जे आहार घेतो त्याची पचनक्रिया हे तोंडापासून सुरू होत असते. काय म्हणतो आपण, डायजेशन स्टार्ट्स फ्रॉम द माउथ ओनली. आपण जेव्हा चावत असतो तिथूनच पचनक्रिया हळूहळू सुरू झालेली असते. म्हणून बारीक चावून खायचे आपण म्हणतो, कारण लाळ आणि बाकीचे एन्झाईम्स त्याच्यामध्ये मिसळतात आणि हे पचनक्रियाला चांगल्या प्रकारे मदत करतात. तर आता हे खाल्ल्यानंतर जेव्हा अन्न नलिकेतून पोटात जातं, म्हणजे अन्नाच्या पिशवीमध्ये जातं, तर हे आपलं जेव्हा जेवण संपतं तर अन्न पिशवीमध्ये ते कमीत कमी 3 तासापर्यंत राहतं, 2.5 ते 3 तास. म्हणजे एकदा पचनक्रिया त्याची सुरू झालेली असते, ती पचनक्रियाची प्रोसेस किंवा पद्धत सगळी पूर्ण होण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. त्यानंतर अन्नाची पिशवी हळूहळू ती रिकामी होत असते आणि ते अन्न पुढे लहान आतड्यामध्ये ढकललं जातं. आता जर याच्यामध्ये आपण जर 2 ते 3 तासाच्या आतच काहीतरी दुसरं खाल्लं, जशी काही जणांना सवय असते 1.5-2 तास झाला की लगेच काही खातात, 2-3 तास लगेच काही खातात, असं जर खाल्लं तर काय होईल की जे शरीराची अन्नाची पचनक्रिया सुरू झालेली आहे तिच्यामध्ये व्यत्यय येईल आणि तुम्ही जे काही वरून आणखी टाकलेलं आहे त्याची पचनक्रिया पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होईल. हा सगळ्यात मोठा धोका आहे. कुठली तरी पचनक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे ना शरीरामध्ये, आणि हे पूर्ण न होता काय होईल, ती पहिली तशीच अर्धवट राहील आणि दुसरी पुन्हा पचनक्रिया पहिल्यापासून सुरुवात होईल. पुन्हा जर आपण आणखी 2-3 तासाच्या आत काही खाल्लं, पुन्हा तशाच प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की कमीत कमी 3 ते 4 तास तर अंतर ठेवलंच पाहिजे, कमीत कमी. आता कारण याच्या आत जर खाल्लं तर काय होतं, आपलं पचनक्रिया बिघडते, पोट साफ राहणार नाही, पोट गुब्ब होईल, गच्च होईल, अपचन होईल, गॅसेस होतील, पोट साफ होणार नाही, हे सगळ्या तक्रारी त्याच्यामुळे वाढू शकतात. म्हणून कमीत कमी अंतर तर आपण आता पहिली स्टेप ही करूया की 3 ते 4 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे. आता याच्यामध्ये किती वेळेला जेवलं पाहिजे याच्यावर अंतर. काही जण म्हणतात 2 वेळेला जेवलं पाहिजे. आपल्या भारतीय इथल्या हवामानानुसार किंवा सगळ्या वातावरणानुसार आणि सगळे आजारांचे जे प्रकार आहेत, ज्या समस्यांना आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने तोंड द्यावं लागतं, त्यांचा जर सगळ्याचा विचार केला, सर्वसामान्य सर्व व्यक्तीच्या सर्व वयाच्या स्त्री आणि पुरुषासाठी, तर माझ्या मते 3 वेळेला जेवणं हे योग्य आहे. जर 2 वेळेला तुम्ही जेवत असाल किंवा तुम्हाला सवय असेल, तर तुमच्या बॉडीला सूट झाला असेल तर ठीक आहे. मग 2 वेळामध्ये काय होऊ शकतं, 10-12 तासाचं अंतर तुम्ही ठेवू शकता. परंतु जर तुम्ही हे 3 वेळा जेवण्याची पद्धत ठेवलात, सकाळी एक 8च्या आसपास, दुपारी 2च्या आसपास आणि संध्याकाळी एक 9च्या आसपास, अशा जर वेळा तुम्ही ठेवल्या तर काय होतं की 2 जेवणामध्ये अंतर हे 6 ते 8 तासाचं तुम्ही ठेवू शकता. आणि हे कसं आहे सफिशियंट, कारण अन्नाची पिशवी रिकामी झालेली असते 3 तासामध्ये. त्याच्यानंतर हे अन्न पुढं लहान आतड्यामधून पुढं सरकत काय जे पचनाची क्रिया पूर्ण राहिलेली आहे ती पण ती पूर्ण होण्याच्या पद्धतीमध्ये येते. आणि अन्नाच्या पिशवीला एक 2-3 तासाची विश्रांती मिळते, कारण रिकामी होऊन तिला 3 तासाची विश्रांती मिळते. अशी विश्रांती मिळाल्यानंतर पुढच्या जेवणासाठी ती पुन्हा तयार झालेली असते, ते आलेलं अन्न पचवण्यासाठी. म्हणून 3 वेळा जेवण करायचं आहे, तर त्यावेळेला 5 ते 6 तासाचं, जमलं तर 6 ते 8 तासाचं अंतर ठेवणं अतिशय आवश्यक आहे. याच्यानं काय होतं की ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांचं पण ॲडजस्ट होतं, ज्यांना शुगर आहे त्यांचं पण तब्येत ॲडजस्ट होते, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे यांचं पण ॲडजस्ट होतं. हे कुठल्याच याच्यावर ताण येणार नाही.
आणि माणसाची प्रकृती किंवा जी एनर्जी लागत असते, ऊर्जा लेवल जी म्हणतो आपण, ही पण ऊर्जा लेवल एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन राहायला मदत होईल. आता सध्या कसं आहे की इन्शुरन्सचा जमाना म्हणतो आपण. एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना काय वाटतं की सतत खात राहायचं, कितीही खात राहायचं, काय होणार आहे म्हणून, तब्येत बिघडणार. अहो तब्येत बिघडली तर आम्ही एवढा इन्शुरन्स काढलेला ना बॉडीचा, आम्ही कुठल्याही दवाखान्यात मध्ये कॅशलेस, एकदम काहीच नाही, जायचं तिथं सांगायचं आमचा इन्शुरन्स दाखवायचा, कितीही खर्च होऊ द्या, कोणत्याही तपासण्या होऊ द्या, काही होऊ द्या, सगळी ट्रीटमेंट आम्हाला कॅशलेस, एक पण रुपया तिथं भरावं लागत नाही. म्हणजे काय, तुमच्या तब्येतीचं तुम्ही काही करून घेणार, म्हणजे कसंही वाटोळं झालं तर चालतंय. अहो ते इन्शुरन्स हा पैसा देऊ शकतो, तो झालेला खर्च देऊ शकतो, पण दुर्दैवानं जर काही तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं, तुमचा त्याच्यामध्ये जर मृत्यू झाला, इन्शुरन्स तुम्हाला पुन्हा जिवंत नाही करू शकत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून हे खाण्याचे जे वेळा आहेत, या वेळा जर पाळल्या तर म्हणतो 60-70% बिमाऱ्या त्याच्यामुळे कमी होतील. हे एवढं महत्त्व आहे याचं. हे सगळं पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेवणामध्ये अंतर एक 5-6 तासाचं कमीत कमी, आणि दोन्ही जेवणामध्ये काही खायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. अंतर ठेवायचं म्हणजे काय, मध्ये काहीतरी थोडं चानामुना खात राहायचं नाही. तुम्ही हे जेवण या जेवणापासून ते त्यात, तुम्हाला जेवणामध्येच काय खायचं ते खा. तर अशा प्रकारे हा नियम पाळला पाहिजे. याच्यामुळं काय होईल की तुमची हेल्थ चांगली राहायला मदत होईल. सगळे फॅक्टर, सगळ्या संस्था, सगळे पेशी ह्या सगळ्यात चांगल्या प्रकारे कार्य करायला सुरू होतील. याचे फायदे कोणते होतात हे पाहू, कारण हे फायदे कळल्याशिवाय लोक हे पाळणार नाही, त्यांना हे पटणार पण नाही. पहिलं काय होतं की जे बॉडीचं मेटाबॉलिझम आहे, ज्याला आपण म्हणतो की पचन होणं, ते शोषण होणं, त्याचं मेटाबॉलिझम होणं, बॉडीमध्ये सगळ्या त्याचं इतरत्र जाणं आणि त्याचा चांगला फायदा होणं, आणि त्याचा फायदा होऊन विषारी घटक किंवा जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते बाहेर टाकण्याकरता मदत होणं, हे जर अशा आपण वेळा पाळल्या तर हे एकदम चांगल्या प्रकारे चालतं. कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होतात, आणि त्याच्यामुळे काय होईल की सगळं शरीर तुमचं नियंत्रणात राहायला मदत होईल. तसंच अशा प्रकारच्या वेळा ठेवल्यानंतर याचा खाण्याचा जो लोड आहे हा हृदयावर येणार नाही. कारण काय होतं, कसंही खाऊ लागलं, कितीही खाऊ लागलं, कधीही खाऊ लागलं तर त्याच्यामुळे काय होतं, चरबी वाढते. जे बॅड कोलेस्ट्रॉल असते, लिपिड्स असतात, ज्याला आपण ट्रायग्लिसराइड्स म्हणतो, हे सगळं वाढतं, आणि त्याच्यामुळं त्याचा लोड हा हृदयावर यायला लागतो, रक्तवाहिन्यावर यायला लागतो, त्यांची पोकळी आकुंचन व्हायला लागते, आणि त्यामुळं मग बरेच आजार पाठीमागे लागायला. हे होणार नाही जर नियमितपणानं जेवण केलं तर. तसंच पचनक्रिया चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. तसंच रक्ताभिसरण संस्था जी म्हणतो आपण, जे सर्क्युलेशन असतं ते पण चांगल्या प्रकारे चालेल. जर हे आपण जे दिवस आणि रात्र हे जे क्लॉक आहे हे जर आपण पाळलं की संध्याकाळी 8-9च्या नंतर जेवू नये, आणि सकाळी 6च्या नंतर झोपू नये, रात्री 10ला झोपायचं, सकाळी 6ला उठायचं, अशा प्रकारे जर आपण ही दिनचर्या पाळली, ज्याला आपण सिरशाडियन क्लॉक म्हणतो, हे जर पाळलं तर त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होईल. तसंच दुपारचं जेवण, सकाळचं, संध्याकाळचं, याच्यामध्ये जे आपण 6 ते 8 तासाचं अंतर म्हणतो, हे जर ठेवलं तर बॉडी डिटॉक्स व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच वजन कंट्रोल होईल, कारण चरबी अतिरिक्त साठणारच नाही, आणि अतिरिक्त चरबी नाही साठली तर वजन वाढणार नाही, लठ्ठपणा येणार नाही, त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही. आणि हे जर झालं नाही तर जे क्रॉनिक डिसीजेस आहेत, जुनाट आजार जे आपण म्हणतो, किंवा आपल्या चुकीमुळं आतून उद्भवणारे जे आजार आहेत, जे आपण हार्ट अटॅक म्हणतो, स्ट्रोक म्हणतो, म्हणजे अर्धांगवायू म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो, डायबिटीस म्हणतो, कॅन्सर म्हणतो, हे सगळे जे आजार आहेत, हे आजार त्या व्यक्तीला होणार नाहीत. तसंच त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती एकदम चांगल्या प्रकारे वाढेल, चांगल्या प्रकारे, त्यामुळं कुठले आजार जवळ फिरकणार पण नाही. तसंच जो गॅप आहे मधला, याच्यामध्ये काहीतरी ती व्यक्ती काम करू शकते, खाण्याशिवाय दुसरं काहीतरी काम करू शकते, तर हे चांगल्या प्रकारे कार्य करू शकतं, आणि संपूर्ण ओव्हरऑल तुमची जी हेल्थ आहे ती हेल्थ चांगल्या प्रकारे मेंटेन व्हायला मदत होऊ शकते. आताच मी सांगितलं की ॲसिडिटी असलेल्या व्यक्तीसाठी तर हे अतिशय आवश्यक आहे. ज्यांना पोटाचे त्रास आहेत, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, पोट गुब्ब होणं, गच्च होणं, साफ न होणं, या तक्रारी असणाऱ्या लोकांना तर हे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. हे नियम जर त्यांनी पाळले, आणि पित्त असणाऱ्या लोकांनी जेवण केल्यानंतर बडीशोप खाल्ली थोडी थोडी 3 वेळेला जर खाल्ली तर त्याचाही परिणाम चांगला होतो, पित्त कंट्रोल होईल, पोट पण साफ होईल. तर अशा प्रकारे हा जो गॅप आहे 2 जेवणाच्या मधला, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, आणि दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, याच्यामध्ये कमीत कमी 6 तासाचं अंतर तुम्ही ठेवू शकता.
इझी प्रकारे चांगल्या प्रकारे ठेवू शकता. हे अंतर जर आपण ठेवलं तर हे सगळे फायदे तुम्हाला मिळतील आणि हे सगळे फायदे मिळाले तर तुमची तब्येत एकदम तंदुरुस्त राहायला मदत होईल. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.